तर काय म्हणताय कोल्हापूरकर, निवांत हो का? आता तुम्ही पण म्हणा की बाबा निवांत आहे आम्ही म्हणून, कसं जरा माझ्या पण मनाला शांती भेटेल. आता तुम्ही म्हणशील ही दोन गाड्या घेऊन कुठे चालल्यात म्हणून, तर चला या सांगतो मग तुम्हाला मी कुठे चाललोय. ये बातें बताई नहीं जाती. अहो थांबा तसं काय नाही, चेष्टा पण समजत नाही तुम्हाला मर्दाव. तर आज होता दसरा म्हणून मी आणि गोंदे गेलो पालखी सोहळा बघायला. आणि आपल्या रोकडीतला पालखी सोहळा कसा असतो हे सांगायची गरज नाही. आणि तर गेल्या पहिला साऊंड बघितला आणि स्वतःला तर बघायला लागतंय, कारण त्याशिवाय चालतच नाही हो. आता इथं गेल्या आकाश मामा पण दिसले, तर आकाश मामा काय फोन मध्ये बिझी होती म्हणून नाही आपण पालखीचा जरा व्हिडिओ घ्या म्हटलं. आता पालखी आल्या नाही आल्या तोपर्यंत गर्दी पण वाढली. आता बाकीच्या चेष्टा मस्करी राहिल्या बाजूला. आता तुम्हाला खरं सांगू काय भावानो, संध्याकाळचं हे टाइम आणि ही पालखी सोहळ्याची वाईब, किती जरी पैसे दिलं का नाही ह्याच्यासारखं सुख कुठंच नाही. आता सोन्यासाठी किती माणसांनी गर्दी केलं बघा. काकांचं वय तरी जास्त होतं, खरं काका काय ऐकत नव्हते. शेवटी कोल्हापूर करू टॉपचा विषय असतो इकडे. आणि हळूहळू का नाही साऊंड पण तणक्या बाजू वाचालता. पहिला जाऊन आई देवीचं दर्शन घेतलं, तोपर्यंत आपल्याला कोण सोनं देते काय बघूया म्हणजे. आणि तोपर्यंत आपल्या हातात सोनं पण आलं. आणि ह्या सोन्याची तुलना आहे का नाही सोन्यासंग राहावा हिऱ्यासंग सुद्धा होऊ शकणार नाही. आता पालखी सोहळ्याचा पूर्ण आनंद घेतला आणि पुढे निघूया म्हटलं. आता आम्हाला चहा प्यायचं होतं म्हणून आम्ही पुढे निघालो. तोपर्यंत आपल्याला हे दोन बंडाभाऊ दिसायला चालू झाले. आता फाट्यावर तर गेलतो आम्ही, घर आमचं नशीब बघ चहाचं दुकानच बंद होतं. तर भाऊ ना, आता तुम्हाला व्लॉग तर आवडलाय मला माहिती आहे. आता हे सिद्ध करायसाठी फॉलो तेवढं करून जावा.